नमस्कार, मी डॉक्टर सर्वेश सोमण क्वेश्चन्स इन माइंड या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आम्ही घेऊन आलोय पुन्हा एक नवीन विषय, नवीन पॉडकास्ट. आणि आजच्या पॉडकास्टचे सहप्रायोजक आहेत इम्प्लांट डेंटल क्लिनिक. साधारण 2011 सालापासून यांची सुरुवात झाली आणि जेव्हा डेंटल इम्प्लांट म्हणजे काय हे देखील माहीत नव्हतं तेव्हापासून हे डेंटल इम्प्लांटमध्ये काम करतात. आज सरासरी दर महिन्याला 30 ते 40 डेंटल इम्प्लांट या ठिकाणी होतात. याशिवाय कॉस्मेटिक डेंटिस्ट्री हा प्रकार हा सुद्धा या ठिकाणी केला जातो. आणि अधिक माहितीसाठी इम्प्लांट डेंटल क्लिनिकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जाऊन पाहू शकता. दात हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि ज्यावेळेला दाताची ट्रीटमेंट करण्याची वेळ येते तेव्हा असं होतं की ही चिकित्सा का करावी लागते, ह्याचा त्रास का होतोय. आणि आज आधुनिक काळाचा जर विचार केला तर दात किडणे मला असं वाटतं की ही फार मोठी गंभीर समस्या होती आणि याला वयाचं मर्यादा काही नाही. अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत दात किडणे, ज्याला आपण डेंटल कॅरीज म्हणतो, डेंटल कॅव्हिटी म्हणतो, हा आजार वाढतोय. हा आजार का वाढतोय हाच आपला आजचा विषय आहे. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये जे डॉक्टर आले, जवळपास 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कॅव्हिटी वॉरियर्स हे सरांचे स्वतःचे डेंटल क्लिनिक असून मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्री, लेझर्स यामध्ये सरांचं स्पेशलायझेशन झालंय आणि इस्थेटिक आणि रेस्टोरेटिव्ह डेंटिस्ट्री यामध्ये देखील सरांचं स्पेशलायझेशन झालेलं आहे. तर आज मी स्वागत करतो आजच्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर शशांक काकडे सर. नमस्कार सर. नमस्ते. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. आणि आजचा जो आपण विषय घेतलाय दात किडणे हा खूपच गंभीर विषय आहे. तर मला सांगा सर, नेमका दात किडणे म्हणजे हा आजार नेमका काय आहे? दात किडणे किंवा डेंटल कॅव्हिटीज हे आपण जे म्हणतो हे नावामध्येच ऍक्च्युली ह्याचं डिस्क्रिप्शन लपलेलं आहे. डेंटल कॅव्हिटीज किंवा दात किडणे म्हणजे दातांमध्येच कॅव्हिटीज किंवा दातांमध्ये खड्डे निर्माण होतात साध्या मराठी भाषेमध्ये. तर हेच पुढं जाऊन दातांमधल्या कॅव्हिटीज वाढले की याचा गंभीर स्वरूपाचा त्रास वगैरे निर्माण होतो. तर डेंटल कॅरीज म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये हेच आहे की दातांमध्ये जे बारीक खड्डे वगैरे निर्माण होतात, तर हाच ह्याच्या मग हे आहे कारण मग आता ही जी समस्या होते, आता आपण बऱ्याच आम्ही बघतो की नाही दात किडला अचानक, तर ही निर्माण कशामुळे होतात? तर दात किडणे हा जो ही जी समस्या आहे ती 1 किंवा 2 दिवसातली नाही आहे. तर हे स्लो प्रोसेस राहते दात किडणे हे जे आहे. सायंटिफिक भाषेमध्ये आपण ह्याच्यामध्ये जर का विचार केला तर आपल्या आहारामध्ये जेव्हा कार्बोहायड्रेट्स किंवा गोडचं प्रमाण जास्त होतं तेव्हा तोंडामधील pH जो आहे म्हणजे ॲसिडिटीचं एक मूल्यांकन करण्यासाठी pH आपण ज्याला म्हणतो, तो जर का ॲसिडिटीकडे वळला म्हणजे 5.5च्या खाली गेला तर त्यानंतर दात किडण्याची प्रोसेस निर्माण होते. तर हे कसे होते ह्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज किंवा वेगवेगळे स्कूल ऑफ थॉट्स आहेत. त्यातला मोठा पॉप्युलर थॉट असा आहे की pH तोंडामधला जेव्हा ॲसिडिटीकडे वळतो त्यावेळेला तोंडामध्ये जे बॅक्टेरियाज वगैरे असतात त्याच्यामध्ये एस म्युटन्स नावाचा एक बॅक्टेरिया जो आहे, तर तो टिपिकली दातामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि शुगर ह्याचा वापर करून दाताचं डिमिनरलायझेशन चालू करतो. तर ते कशामुळे होतं, तर तो वेगवेगळ्या प्रकारची एन्झाईम्स किंवा ॲसिड्स निर्माण करतो आणि त्याच्यामुळं दाताचा वरचा जो इनॅमल हा लेयर आहे तो डिटोरिएट व्हायला चालू होतो, खराब व्हायला चालू होतो आणि त्यामुळं दातामध्ये कॅव्हिटीज निर्माण होतात. तर आता आहार म्हणजे आपण जे खाणं पिणं खातो तर त्याचं आणि दात किडणं याचं काय रिलेशन आहे का? दात किडणं आणि आहार ह्याचं अगदी 100% एकमेकांशी संलग्न ह्या अशा गोष्टी आहेत. तर दात किडण्यापाठीमागं आहार हे एक सगळ्यात मोठं कारण आहे. तर आहारामध्ये आता एज ग्रुप जर का विचारात घेतला तर प्रॅक्टिसमध्ये मी पाहतोय की अगदी 7-8 वर्षापासूनची किंवा 5-6 वर्षापासून मुलांमध्ये अगदी डेंटल कॅव्हिटीज निर्माण झालेले आहेत. तर हे कशामुळं होतं, तर ह्याचे कारण मी तुम्हाला सविस्तर सांगेनच आत्ता. म्हणजे थोडक्यात आहाराचा संबंध नाही म्हटलं तरी जास्त प्रमाणात दात किडण्याशी आहे. होय, अगदी दात किडण्याशी आहार याचा डायरेक्ट संबंध आहे. साधं थोडक्यात उदाहरण तुम्हाला किंवा एक स्टडी सांगेन मी की प्राण्यांमध्ये दात का किडत नाहीत. तर प्राण्यांमध्ये दात किडत नाहीत, तुम्ही प्राण्यांमध्ये कधी दात किडला वगैरे असं कधी पाहिलं किंवा ऐकलंही नसेल. पण हे कशामुळे होतं, तर एक तर त्यांचं सलायवा म्हणजे लाळ थुंकीमधले जे घटक इतके स्ट्रॉंग असतात की त्याच्यामुळे बॅक्टेरियल ग्रोथ होत नाही आणि दात किडत नाही. प्लस दुसरं त्यांचं आहार
प्राण्यांचा आहार हा रॉ फूड आणि फायब्रस असतो पूर्ण. ते असं शिजवलेलं किंवा असे प्रकारचे पदार्थ तरी ते खात नाहीत. जे जंगलामध्ये वगैरे किंवा असं जे रॉ फूड आहे ते खातात. त्याच्यामुळं त्यांचा जो पीएच बॅलन्स किंवा तोंडामधलं तुम्हाला जे मी म्हटलं Saliva. सलायवाचा हा भाग तर आलाच, पण त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ होत होत नाही आणि दात त्यामुळं ते किडत नाहीत असं तो आहे. आता याच्यामध्येच अजून एक स्टडी असाही झालाय की माकडांमध्ये आपण जे फास्ट फूड वगैरे खातो, ज्यूस किंवा कार्बोहायड्रेट, हे काही त्यांना द्यायला चालू केलं, तर त्या माकडांमध्ये दातांमध्ये कॅव्हिटीज निर्माण व्हायला लागल्या. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की आहार आणि दात किडणं हे खूप यांचं परस्पर पूरक संबंध आहे. आणि आत्ताच्या नवीन युगामध्ये म्हणजे आत्ताच्या एरामध्ये, मॉडर्न एरामध्ये खाण्याच्या ज्या आहारामध्ये जे खाद्य संस्कृती आपण जे म्हणतो ती इतकी चेंज झालेली आहे की ते दात किडण्यासाठी अतिशय पूरक आहेत. तुम्ही जर का एक बाजारामध्ये फेरफटका मारला तर डावीकडे उजवीकडे बघेल तिथं तुम्हाला पिझ्झा, बर्गर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूडचे आयटम्स मिळतात. मॉल्समध्ये जर का तुम्ही गेलात तर मोठमोठ्या 2-2 लिटरच्या कार्बोहायड्रेटेड ड्रिंक्स किंवा तुमचं माझा स्लाईस वगैरे ठेवलेले असतात. काउंटरवर तुम्ही बिलिंग करायला गेलात तर तिथं वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स मांडलेली असतात. तर आता ओव्हरऑल लहान मुलांच्या आजूबाजूला किंवा मोठ्यांच्या आजूबाजूला इतकं ॲडिक्टिव्ह आणि सिडक्टिव्ह वातावरण आहे आहाराच्या संदर्भात की ते कंट्रोल ठेवणं थोडंसं डिफिकल्ट आहे. पण तुम्हाला ह्याच्यासाठी सामोरं जावं लागेल. कारण तुम्ही आत्ता जसं म्हणालात की बरोबर आहे की आत्ता बाहेरच्या गोष्टी जेवढ्या ॲडिक्टिव्ह झाल्यात की आपण टाळू शकत नाही. आणखीन काही गोष्टी आहेत का किंवा तर आहारामध्येच आता हे कसं सगळं प्रिव्हेंट करता येईल तुम्हाला ह्याच्या दृष्टीनं पण आपण तितका विचार त्या दृष्टीनं करायला पाहिजे. जसं की मी तुम्हाला बोललोत की हे जे आहाराशी आणि दात किडण्याचा जो संबंध आहे, तर ह्याच्यामध्ये बेसिकली काय आहे की ॲडेड शुगर जी राहते प्रत्येक ह्याच्यामध्ये, जर का पॅकेटच्या पाठीमागं तुम्ही पाहिलं तर ॲडेड शुगर ही प्रत्येकामध्ये आहे. टोमॅटो सॉस असू देत, केचप्स असू देत किंवा चॉकलेट्स तुम्हाला म्हटलं, कार्बोनेटेड ड्रिंक्स किंवा तुमचे आईस्क्रीम्स आहेत, बेकरी प्रॉडक्ट्स आहेत, केक असतील किंवा क्रीमची बिस्किटं वगैरे असतील, पेस्ट्रीज असतील, ह्या सर्वांमध्ये ॲडेड शुगरचं प्रमाण खूप जास्त आहे. लक्षात आलं तर हे जे पदार्थ आहेत हे ह्याच्यापासून थोडंसं स्वतःला कंट्रोल ठेवणं आणि थोडंसं या गोष्टींना अवॉइड करणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे, पण तुम्हाला हे थोडंसं फेस करावं लागेल. तर ह्या गोष्टी तुम्हाला कशा आहारामध्ये तुम्हाला काय चेंजेस करावे लागतील हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन ह्याच्यामध्ये. जसं की आपलं खाण्याच्या 3 किंवा 4 वेळा जर का आपण ठरवल्या, म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण तुम्ही 5 वाजता काय खात असाल तर या 4 किंवा 5 वेळांच्या आधीमध्ये सारखं काही खाऊ नये. म्हणजे जर का तुम्हाला दात किडणं थांबवायचं असेल किंवा थोडं कंट्रोल आणायचं असेल तर ह्या 3 किंवा 4 वेळांच्या आधीमध्ये काही खायचं नाही. जसं की काही मुलांना सवय असते की फ्रीजमध्ये आईस्क्रीम आणून ठेवले किंवा बिस्किटं आहेत, स्वीट्स आहेत, ती येता जाता ते खात राहतात. जरी त्यांचं जेवण वगैरे हे असेल तरी सुद्धा एक ते त्यांचं चालूच असतं. म्हणजे येता जाता मी चॉकलेट चालू आहे, केक आहेत फ्रीजमध्ये आणून ठेवलेले, ते केक पीस खात आहेत. किंवा तुम्हाला जसं की म्हटलं, मॉलमध्ये आता 2-2 लिटरच्या बॉटल्स मिळत आहेत, त्या फ्रीजमध्ये आणून ठेवलेल्या आहेत पॅरेंट्सने आणि येता जाता ते 1-1 ग्लास, 2-2 ग्लास पित आहेत. ह्याच्यामुळं दात किडण्याचं प्रमाण खूप वाढतं. कारण आता मी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये पाहतोय की अगदी लहान मुलांचे दात इतके सिरियस प्रमाणात किडलेले राहतात की आता ह्यांचं पुढं कसं होणार किंवा हे नैसर्गिक फिक्स दात आयुष्याच्या शेवटपर्यंत कशी टिकवणार, हे एक मोठं चॅलेंज आहे आजच्या युगाचं. म्हणजे आता काही मुलांचे दात तर अगदी 30-35लाच जवळपास सगळे गेलेले असतात किंवा सगळ्या दातांमध्ये ऑलमोस्ट कॅव्हिटीज निर्माण झालेले असतात. मग पुढं त्यांचं रिपेअर, त्यांचं पुन्हा त्या दातांचं आयुष्य वाढवणं हे पुढं खूप मोठं चॅलेंज होऊन जातं. तर आहारामध्ये तुम्ही हे आदलंमधलं खाणं टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर हे जे तुम्हाला कार्बोहायड्रेट किंवा ॲडेड शुगर असणारे पदार्थ आहेत हे टाळणं अतिशय महत्त्वाचं आहे.
तिसरं, तुम्हाला आधीमध्ये काय खायचंच असेल तर तुम्ही रॉ फूड खाऊ शकता, जसं की गाजर, काकडी, बीट सारखे पदार्थ, शेंगदाणे किंवा असे जे रॉ फूड नैसर्गिक स्वरूपात जे आहेत ते तुम्ही खाऊ शकता. फ्रूट्स तुम्ही किती खाऊ शकता, फ्रूट्समध्ये कितीही शुगर असेल तरी सुद्धा त्यांनी दात किडत नाहीत, कारण त्याच्यामध्ये साखरेचं फ्रुक्टोज असते ॲक्च्युली त्याच्यामध्ये फ्रूट्समध्ये, आणि ते जे नॅचरल फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे दात किडत नाहीत. जे ॲडेड शुगर्समुळं जे दात किडतात तर ते त्याच्यामुळं होत नाही. तर हे तुम्ही थोडंसं तुमच्या आहारामध्ये मॉडिफाय करू शकता. आणि अजूनही याच्यामध्ये असं आहे की मुलांना ह्याच्यापासून तुम्ही कसं वाचवू शकता, म्हणजे या सगळ्या वातावरणापासून, तर डायव्हर्ट करा त्यांना. हे मी तुम्हाला एक टिप सांगेन. जसं की अगदी एखाद्या मुलाला तिथं काहीतरी तुम्हाला चॉकलेट पाहिजे किंवा काय, तुम्ही त्याला थोडं वेळ देऊन वेगळ्या गोष्टींकडे तुम्ही डायव्हर्ट करू शकता. आणि अगदीच जर का ऐकत नाहीत किंवा घरामधील कोण मोठे वयस्कर किंवा आजूबाजूचे पाहुणे, त्यांना थोडंसं कसं आहे की मुलांना काहीतरी खाऊ द्यायचं, मग त्याच्यामध्ये ते चॉकलेट्स आणि बेकरीचे प्रॉडक्ट्स हे सगळे दिले जातात. तर ते मुलांना त्यावेळेला ते द्यायचे नाहीत. ते तुम्ही साठवून ठेवा, कधीतरी आठवड्यातून एकदा ते द्या त्यांना, किंवा ते पदार्थ सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. एकाच वेळेला त्याला सगळं खायला दिलं असं करू नका. तर हे तुम्ही थोडंसं आहारामध्ये त्यांच्या मॉडिफिकेशन करू शकता की जेणेकरून ते दात किडणं तुम्हाला थांबवता येईल. खूप महत्वाची माहिती दिली की दात किडणं थांबवायचं असेल तर मुळात गोड पदार्थ टाळणं आणि मुलांना डायव्हर्ट करणं. हल्ली असं झालंय की चॉकलेटची मागणी केली जाते आणि पालक सुद्धा मुलगा आहे कसं टाळायचं म्हणून देत असतात. तर सर ह्याच्यामध्ये आता ब्रश करणं, ब्रशिंग हे किती महत्वाचं आहे, आणि जर महत्वाचं असेल तर मग योग्य पद्धत काय आहे ब्रशिंग? अच्छा, हां, तर दात किडणं आणि ब्रशिंग हे खूप महत्त्वाचं आहे. तर मी आत्ता एक पॉईंट तुम्हाला सांगेन, किंवा जे हा व्हिडिओ पाहतायत त्यांना मी पहिला पॉईंट हा सांगेन की आयुष्यामध्ये कधीही दात ब्रश करणं अजिबात सोडायचं नाही. काही जणांना सवय असते की बोटानं दात घासले किंवा बाभळीची काठीनं मी दात घासले वगैरे, ती पूर्वीची पद्धत आहे वगैरे असं. पण ब्रश हा कधी तुम्ही आयुष्यामध्ये सोडू नका. किती प्रॉब्लेम्स, काही जण असं म्हणतात की दातातून माझ्या रक्त येतंय त्या ब्रश वापरल्यानंतर. मग अशा केसमध्ये तुम्ही डॉक्टरांना भेटलं पाहिजे. पण कोणतीही कंडिशन असू दे, तुम्ही दात ब्रशिंग हे सोडलं नाही पाहिजे. आयुष्यभर तुमचा टूथब्रश तुम्ही वापरायलाच पाहिजे. तर हे हा पहिला पॉईंट मी म्हणेन तुम्हाला याच्यामधला. आणि ब्रशिंगची योग्य पद्धत काय किंवा कशा पद्धतीने करावं? तर ब्रशिंगची पद्धत ही तुम्हाला मी आता सांगेन. बऱ्याच वेळेला असं होतं की डॉक्टर, मी 2-3 वेळा दात घासतोय तरी पण माझे दात किडतायत. पण त्यांना जर का तुम्ही डिटेलली मी विचारलं की तुम्ही ब्रशिंग काय करता, तर त्यांचं नुसतं एवढंच केलं आणि चूड भरली झालं. तर ही ब्रशिंगची पद्धत नाही. मी तुम्हाला बऱ्याच पद्धती आहेत, पण त्यामधली एक जी सोपी आहे, जे तुम्ही फॉलो करू शकता, अशी पद्धत मी तुम्हाला आता दाखवेन. तर हा टूथब्रश बेबी टूथब्रश आहे ॲक्च्युली. ब्रशच्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती सांगेनच, पण पहिल्यांदा मी टेक्निक तुम्हाला सांगेन. तर दाताला 3 बाजू असतात. दाताची ही बाहेरची बाजू जी तुम्हाला दिसते ती, दुसरी ही दातांची आतली बाजू, आणि दातांची ही वरची बाजू ज्याच्यावरून तुम्ही अन्न चावता ती. तर दात ब्रशिंग करताना सुरुवातीला दात तुम्हाला असे एज टू एज एकावर एक ठेवायचे आहेत. हा ब्रश इथं सेंटरला ठेवायचा आणि वर खाली 20 वेळा, 20 स्ट्रोक्स. पटापटा 1, 2, 3 केले सोडून दिला असं नाही. मिनिमम 20 स्ट्रोक्स, अप अँड डाऊन किंवा सर्क्युलर मोशन. हा भाग झाला की बाहेरची ही बाजू 20 टाइम्स अप अँड डाऊन. इकडे सुद्धा तसंच, वर खाली 20 वेळा. कॉर्नर टू कॉर्नर बाहेरची बाजू पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर मग दातांची आतली बाजू, त्याला सुद्धा असंच तुम्ही ब्रश हा उभा ठेवून वर खाली 20 वेळा करायचं आहे. दातांची आतली बाजू. त्यानंतर तिसरी दाताची वरची बाजू. हा ब्रश तुम्ही दाताच्या वरच्या बाजूला ठेवून 20 टाइम्स. हा कॉर्नर झाला की हा, इथं झालं की इथं, त्यानंतर इथं. त्यामुळं तोंडातल्या प्रत्येक दाताची
बाहेर, आत आणि वर या तिन्ही सरफेसवरती तुमचा हा टूथब्रश 20 टाइम्स फिरला पाहिजे, सकाळी एकदा आणि रात्री एकदा. तर हे तुमचं प्रॉपर ब्रशिंग टेक्निक झालं. तर ह्या पद्धतीनं तुम्ही फॉलो करा, तर तुम्हाला थोडासा जास्त इफेक्ट त्याचा चांगला मिळेल. तर ह्याच्या पुढं जाऊन टूथब्रशचं मी तुम्हाला सांगितलं, तर टूथब्रशमध्ये वेगवेगळी व्हरायटी आहे. लहान मुलांचा वेगळा, मोठ्यांचा वेगळा. नंतर त्याचे ब्रिस्टल्स सॉफ्ट आहेत, हार्ड आहेत, मीडियम याच्यावरती. तर हे जे आहे टूथब्रश कोणता वापरावा हे तुम्हाला प्रत्येक त्या दातांच्या सिच्युएशनप्रमाणे डॉक्टर तुम्हाला क्लिनिकली तपासून गाईड करतील. तर ते तुम्ही डॉक्टरांना, तुमच्या डेंटिस्टना तुम्ही ते विचारू शकता. त्यानंतर दाताचा चौथा एक सरफेस असतो जो दातांच्या फटीमधला, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं नाही अजून. तर तर दातांच्या फटीमध्ये स्वच्छतेसाठी बऱ्याच लोकांना मी पाहिलंय किंवा पाहतोय की ते लोक हॉटेलमध्ये ज्या टूथपिक मिळतात तर त्या टूथपिक 2 दातांच्या फटीमध्ये आतमध्ये घुसवून किंवा दातांच्या फटीमधलं काढायचा प्रयत्न करतात. तर ह्याच्यामुळं कसं आहे, ज्या टूथपिक वापरतात तर ते टूथपिक स्टरलाइज्ड म्हणजे निर्जंतुक केलेल्या नसतात आणि त्या हिरडीमध्ये घुसवल्यानंतर हिरडीला इन्फेक्शन होऊन हिरड्या सुजणं किंवा हिरड्या दुखणं हे प्रॉब्लेम तयार होतात आणि दातांमधल्या कॅव्हिटीज ज्या असतात त्या भरता येतात. पण जेव्हा टूथपिक वापरून हिरड्या खाली सरकून जे पॉकेट्स निर्माण होतात तर त्याचं ट्रीटमेंट थोडंसं डिफिकल्ट किंवा ते परत त्रासदायक थोडंसं राहतं. त्यामुळं टूथपिक हे जे आहे ते तुम्ही दातांच्या फटीमध्ये, हिरड्यांमध्ये अजिबात वापरू नका. तर दातांच्या फटीमधली जी स्वच्छता आहे ती तुम्हाला डेंटल फ्लॉस याने तुम्हाला ती करायला लागेल. डेंटल फ्लॉस म्हणजे असा एक हा दोरा मिळतो. डेंटल फ्लॉस वेगवेगळ्या कंपनींचा आहे, जसं स्टँडर्ड कंपनीज, कोलगेट, ओरल बी, पेप्सोडेंट सगळ्यांचाही येतो हा. तुम्ही कोणताही वापरू शकता स्टँडर्ड कंपनीचा. तर हा साधारण एक वीतभर घ्यायचा. इथं कटर असतो याचा, हा तुम्ही इथं कट करू शकता. हा तुम्हाला मधल्या बोटामध्ये गुंडाळायचा आहे आणि 2 दातांच्या फटीमध्ये हा प्लेस करायचा आहे. जेव्हा 2 दातांच्या फटीमध्ये खालीपर्यंत प्रेस कराल तेव्हा बारीक कट असा आवाज येईल किंवा क्लिक साऊंड येईल तुम्हाला. तर त्याचा अर्थ तो खाली पूर्ण फटीमध्ये गेलेला आहे. तर हा जो दोरा आहे हा तुम्हाला हिरडीमध्ये किंवा फटीमध्ये जोरात घुसवायचा नाही आहे. हा जर का तुम्ही फ्लॉस जास्त घुसवलात तर हिरडीमधून किंवा गम्समधून थोडंसं इजावून रक्त वगैरे ब्लीड होऊ शकतं. तर ह्याचा पर्पज काय आहे की जर का तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिलं तर हा दात आता मी यातून काढलेला आहे. हा जर का दात फटीमध्ये असेल, हा भाग 2 दातांच्या फटीमधला असेल हा सरफेस, तर ह्या सरफेसची जी गोलाई किंवा काउंटूर आहे त्याच्या बाजूला हा म्हणजे त्याच्यावरती हा तुम्हाला घासायचा आहे. कारण हा सरफेस जो फटीमधला आहे हा तुम्ही ब्रश नाही करू शकत, तर त्या भागावरती हा दोरा घासायचा आहे. म्हणजे हा फ्लॉस तुम्हाला रब करायचा आहे. त्यामुळं हा सरफेस तुमचा क्लीन होईल. कारण दात किडण्याचं प्रमाण हे या फटींमध्ये सुद्धा सुरू होऊ शकतं, वरती होऊ शकतं, इथेही होऊ शकतं. तर हे जे फ्लॉसिंग आहे तुम्हाला या पद्धतीनं मेंटेन करायचं आहे. खूप चांगली माहिती, महत्वाची माहिती आणि दात कसे घासावे हे तंत्रशुद्ध पद्धतीने सरांनी सांगितलं. सर मला सांगा, मग समजा एखाद्याला ब्रशिंग करायला वेळ मिळाला नाही किंवा काही असेल तर ब्रशिंग व्यतिरिक्त दात चांगले ठेवण्यासाठी आणखीन काही काही करू शकतो? ब्रशिंगसाठी ऍक्च्युली एक्सक्यूज नाही आहे. ब्रशिंग गडबडीमध्ये राहिलं वगैरे, कारण ब्रशिंग ही क्लासिकल मेथड आणि इफेक्टिव्ह मेथड आहे, त्याला तुम्ही टाळू शकत नाही. ह्याचा मेन पर्पज काय आहे की दातावरती ऍक्च्युली लाळ थुंकीमधून जे पाण्याचा एक किंवा बायोफिल्म तयार होते ऍक्च्युली दातावरती, मायक्रॉन्समध्ये असते आणि त्याच्यामध्ये सगळ्या बॅक्टेरियाजची कॉलनी असते. जेव्हा तुम्ही ब्रशिंग करता त्यावेळेला ते मेकॅनिकली जेव्हा तुमचा ब्रश फिरेल त्यावेळेला ते बायोफिल्म दातावरची किंवा जो प्लाक म्हणतो तो रिमूव्ह होतो दातावरचा आणि दात किडण्यापासून आपण दातांना प्रोटेक्ट करू शकतो. तर ह्यासाठी ब्रशिंग ही एक मेकॅनिकल पद्धत जी आहे ती अतिशय इफेक्टिव्ह आहे. ह्याला तुम्ही ॲडिटिव्ह किंवा ह्याला एक जोड म्हणून तुम्ही बाकीच्या काही पद्धती वापरू शकता. जसं की माउथवॉश जे आहेत, काही माउथवॉश असे आहेत की जे
ज्याच्यामध्ये फ्लोराईड वगैरे आहे, त्याच्यामुळं दात किडणं थोडंसं कंट्रोलमध्ये आणता येतं. काही माउथवॉशमध्ये हिरड्यांचे दोष कमी करण्यासाठी काही घटक दिलेले असतात, तर ते जर का तुम्ही वापरले तर हिरड्यांचे दोष कमी होतात. तर ते तुम्हाला तुमच्या डेंटिस्ट फॅमिली डॉक्टरांच्याकडूनच तुम्हाला ते योग्य तुमच्यासाठी कोणतं आहे ते तुम्ही वापरलं बरं. तर जास्त फायद्याचं ठरेल. हे माउथवॉश झालं. त्याच्यानंतर अजून एक पद्धत आहे, अल्ट्रासॉनिक टूथब्रशसुद्धा येतात. जसं की आता हा रेग्युलर आहे टूथब्रश. अल्ट्रासॉनिक किंवा इलेक्ट्रिक टूथब्रश. इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये ॲक्च्युली ह्याच्यामध्ये सॉनिक व्हायब्रेशन्स दिलेली असतात. म्हणजे तिथल्या तिथं ते सॉनिकमध्ये ते व्हायब्रेट होतात ब्रिस्टल्स. त्यामुळं ते जास्त इफेक्टिव्ह आहे. पण हे जे स्ट्रोक्स आहेत तुम्हाला मी जे आता एक्सप्लेन केले ते त्यालाही द्यावे लागतात. फक्त तो ॲडिशनल बेनिफिट आहे की त्याच्यामध्ये Vibrations. व्हायब्रेशन्स आहेत, त्यामुळं दातांवरचं प्लाक बायोफिल्म जास्त योग्यरित्या स्वच्छ होण्यास मदत होते. त्याच्या पुढचा अजून एक पद्धत आहे दात क्लिनिंगसाठी. तर हा जो आहे हा वॉटर फ्लॉसर आहे. काही पेशंट्समध्ये हिरड्यांचा दोष निर्माण झाल्यामुळं फटी खाली गेलेल्या असतात आणि दातांमध्ये फटी जास्त ओपन किंवा मोठ्या झालेल्या असतात. अशा केसमध्ये तुम्ही वॉटर फ्लॉसर वापरू शकता. ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये पाणी आणि माउथवॉश तुम्ही भरून घ्यायचं आहे आणि ह्याचं जे टीप आहे हे 1 किंवा 2 मिलीमीटर अंतरावर हिरडीपासून ठेवून हे बटन तुम्ही जर का ऑन Spray केलं करायला. तर अगदी जेट स्प्रे यातून येतो बाहेर. अच्छा. जे तुम्हाला ॲक्च्युली बाथरूममध्ये वगैरे करावं लागेल कारण पाणी खूप उडतं याच्यामधून. तर हे एक मेथड आहे 2 दातांच्या फटीमधले गॅप जर का मोठे असतील तर क्लीन करण्यासाठी. तर ह्या काही ॲडव्हान्स पद्धती आहेत दात क्लिनिंगसाठी. ह्या तुम्ही अंमलात वापरू शकता. सरांनी चांगली माहिती दिली. आपण लहानपणापासून ऐकलंय की बाबा एक घास 32 वेळा चावून खा. तसंच दात घासताना किती वेळा स्ट्रोक द्यायचे, साधारण 20 वेळा तरी किमान ते घासले गेले पाहिजेत आणि कुठल्या कुठल्या अँगलनं कुठल्या कुठले कॉर्नर, हे सरांनी खूप चांगली माहिती दिली. आणि महत्वाची जी मला वाटते की या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना एक तंत्रशुद्ध ब्रशिंग काय असतं हे कळलं असेल. तर सर, दात किडणं आणि अनुवंशिकता याचा काही संबंध असतो का? अच्छा. तर दात किडणं आणि अनुवांशिकता, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की काही जणांचे दात जे आहेत, जसं की दाताला मेन 2 लेयर असतात, इनॅमल आणि डेंटिन दाताच्या वरच्या भागामध्ये. तर अनुवंशिकतेमध्ये दात तयार होतानाच ॲक्च्युली इनॅमल किंवा डेंटिनमध्ये डिफेक्ट होऊन तो दात थोडासा वीक बनतो त्याच्यामध्ये. तर असे दात जे आहेत ते थोडंसं दात किडण्याचं प्रमाण जे आहे ते अशा दातांमध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतं. म्हणजे अनुवांशिकता आणि ह्याचं रिलेशन आपण असं म्हणता येईल. किंवा दुसरं, दात किडण्यापाठीमाग अजून एक कारण आहे की लाळ थुंकीचं खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. जेवढं तुम्हाला लाळ थुंकीचं प्रमाण जास्त येत असेल तेवढं दात किडणं थांबवण्यासाठी चांगलं आहे. ज्यांना ड्रायनेस ऑफ माउथ आहे, म्हणजे ज्यांना लाळ थुंकी तयार होत नाही किंवा खूप कमी प्रमाणात तयार होते, अशी काही अनुवंशिक आजार आहेत की ज्याच्यामध्ये लाळ थुंकी तयार होत नाही, किंवा काही कॅन्सर पेशंटमध्ये रेडिएशनमुळं बऱ्याच वेळेला लाळ थुंकी तयार होत नाही. अशा केसमध्ये दात किडण्याचं प्रमाण खूप वाढतं. तर ज्यामध्ये अनुवंशिकतेमुळं लाळ थुंकीचे तयार होण्याचे जे डिसिजेस आहेत ते असतील तर मग दात किडणं त्याच्यासोबतच येतं. म्हणजे असं रिलेशन आहे की डायरेक्ट म्हणजे सलायवरी म्हणजे लाळ थुंकी तयार होण्यामागचं अनुवंशिकता आणि दाताचं इनॅमल आणि डेंटिन ह्याच्यामध्ये डिफेक्ट झाला तयार, तर ह्यांचा आणि अनुवंशिकतेचा डायरेक्ट संबंध आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या आईवडिलांचे दात किडलेलेच होते म्हणून माझी पण किडलेलेच आहेत असं खूप कमी. पण असा पण एक स्टडी झालेला आहे की म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये दात किडण्याची हिस्ट्री आहे त्यांच्या मुलांमध्ये हे दात किडण्याचं प्रमाण आहे. पण असं प्रूव्हन स्टडी नाही आहे की डायरेक्ट अनुवंशिकता आणि correlation direct आहे डायरेक्ट असं नाही. बघायला मिळत नाही. आता सरांनी सांगितलं की अनुवंशिकता
आणि याचा काही संबंध असतो का, किंवा काही स्टडीज सांगतात? मला पण डॉक्टर म्हणून असं वाटतं की एखाद्या आई वडिलांचे दात किडले असतील तर त्यांचे ते पाळत असलेले नियम आणि ते पुढे पाळल्यानं आपल्या जर चुकीच्या पद्धतीने ब्रशिंग शिकवत नसतील ना, तर त्यामुळे सुद्धा ते होऊ शकत असेल. आता निदान कसं करायचं याचं? कारण बऱ्याच वेळा आता किडले दाढ तर आपल्याला तर आपल्या तोंडातलं दिसू शकत नाही, तर मग हे कळणार कसं किंवा तुम्ही डायग्नोज कसं होणार? बरोबर. तर हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. जसं की दातांचा वरचा जो लेयर आहे इनॅमल, त्याला सेन्सेशन असत नाही. त्यामुळं दात इनिशियल लेवलला किडलेले असतील. बऱ्याच वेळेला पेशंटला ते समजत नाही की म्हणजे माझे दात किडलेले असतील किंवा तर ह्याचं लक्षण मेन सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये दातामध्ये अन्नकण अडकणे, म्हणजे दात नंतर दुसरं तोंडामधून दुर्गंधी वगैरे येणे, हे सुरुवातीची काही लक्षणं आहेत. पण तुम्हाला रेग्युलर चेकअप डॉक्टरांच्याकडे ठेवावं लागेल, जे क्लिनिकली तपासून सांगू शकतील की दात तुमचे हेल्दी आहेत की किडलेले आहेत. पण इनिशियल लेवलला म्हणजे ही 2 तरी लक्षणं आहेत की दातांमध्ये अडकणं किंवा तोंडामधून दुर्गंधी येणे. थोडंसं ॲडव्हान्स लेवल म्हणजे अजून थोडेसे दात डीप कॅव्हिटीज निर्माण झाल्या की मग सेन्सेशन निर्माण व्हायला चालू होतं. जसं की थंड गरम घेतल्यानंतर दातांमध्ये सेन्सेशन्स यायला चालू होतात किंवा गोड पदार्थ खायला लागले की तेवढ्यापुरतं दातांमध्ये एक प्रकारची कळ निर्माण यायला लागते. तर हे दुसऱ्या स्टेजला पेशंटला ही लक्षणं निर्माण होतं. आणि ह्याच्यापेक्षा डीप थोडंसं कीड वाढल्यानंतर मग कंटिन्युअस पेन्सच दातांमध्ये निर्माण होतात. तर हे थोडंसं तुम्हाला रेग्युलर चेकअप अतिशय आवश्यक आहे. मग ह्याची उपचार पद्धती किंवा ट्रीटमेंट ही काय दिली जाते? रूट ऑफ हे काय असतात? तुम्ही जसं म्हणाल की प्राथमिक लक्षणं ही असतात, जास्त डीप समजा झालं तर पेन्स थोडे होणार, नंतर कंटिन्यूज राहणार. तर मग ह्याची ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते? तर रेग्युलर चेकअप किंवा याच्यासाठी थोडं आवश्यक आहे. तर क्लिनिशियन्स किंवा डेंटिस्ट जे आहेत ते पहिल्यांदा क्लिनिकली चेक करतील. त्यानंतर फोटोग्राफ्स आहेत किंवा मॅग्निफिकेशन्स किंवा मायक्रोस्कोप्स आहेत की ज्याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या लेवललाच दात किडलेलं जे दातांमध्ये निर्माण होणाऱ्या कॅव्हिटीज ज्या आहेत त्या आपण त्याच वेळेला थांबवू शकतो. किंवा एक्सरेज किंवा रेडिओग्राफ्स येतात. तर ह्याच्यामध्ये सुद्धा दात किडणं वगैरे जे आहे ते तुम्ही लोकेट करू शकता. नंतर काही स्पेशलाइज्ड लाईट्स येतात. तर त्या लाईट्समध्ये सुद्धा दात किडलेले आहेत की नाही आहेत हे सुद्धा तुम्ही डायग्नोज करू शकता. तर हे जे आहे हे सर्व डेंटल क्लिनिकमध्ये थोडंसं पेशंट्स किंवा यांनी चेकअप करून घेणं आवश्यक आहे. आणि जर का कॅव्हिटीज असतील तर हल्ली इंट्राओरल कॅमेराज वगैरे आहेत. पेशंट स्वतः आपल्या तोंडामधले दात, जसं की तुम्ही म्हटलं तर आपल्या तोंडामधलं आपल्याला कसं दिसणार, तर इंट्राओरल कॅमेराजमध्ये आपल्याच तोंडामधील दात जे आहेत ते कुठं किडलेले आहेत काय हे डॉक्टर तुम्हाला दाखवू शकतात. किंवा जसं की आता DSLR कॅमेराजमध्ये सुद्धा मायक्रो लेन्स लावून डॉक्टर फोटोज वगैरे घेतील. त्यावेळेला अगदी इनिशियल लेवलला जी बारीक कॅव्हिटीज आहेत त्यासुद्धा त्याच वेळेला तुम्ही डायग्नोज होऊ शकतात. तर जितकं हे तुम्ही अर्ली स्टेजला थांबवाल तेवढं दातांचं लाईफ वाढणार आहे. तर जितकं ते तुम्ही अर्ली स्टेजला दात ते डायग्नोज करून क्लीन करून ते मायक्रोस्कोपिक लेवलला ते फिलिंग करून घ्याल तेवढं दातांचं लाईफ पुढं वाढणार आहे. तर ह्याच्या उपचार पद्धती ज्या आहेत तर तो दात किती डीप किडलेला आहे, त्यात म्हणजे कॅव्हिटीचं लोकेशन कुठं आहे, त्या कॅव्हिटीमध्ये कोणतं फिलिंग मटेरियल वापरायचं आहे, तर ह्याच्यावरतीच पूर्ण पुढची उपचार पद्धती आहे. आता तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की आपण मायक्रोस्कोप किंवा मॅग्निफिकेशन्स वगैरे वापरून जितका दात तुमचा डॅमेज्ड आहे बरोबर तितकाच दात तो एक्सकॅव्हेट किंवा ड्रिल केला जातो आणि तितकंच फिलिंग आपल्याला करता येऊ शकतं. अननेसेसरी कॅव्हिटी लहान आहे आणि तुम्ही खूप मोठं तिथं दात कोरला आहे किंवा प्रिपरेशन करून ते फिलिंग केलं आहे, तर असंही आता हे सुद्धा टाळता येतं. तर ह्या पद्धतीनं आता तुम्ही मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्री, त्यानंतर एस्थेटिक आणि रेस्टोरेटिव्ह डेंटिस्ट्री यामध्ये स्पेशलायझेशन आहेत किंवा करता, तर हे प्रकार काय आहेत नेमके? अच्छा,
मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्री मध्ये कसं आहे की आता आम्ही जे मायक्रोस्कोप वापरतो तर त्याचं मॅग्निफिकेशन जे आहे ते 4x म्हणजे 4 पट ते 25 पट, म्हणजे एखादा दात 4 पट ते 25 पट म्हणजे 25 टाइम्स एनलार्ज होतो मायक्रोस्कोपमध्ये, आणि इतक्या एनलार्जमेंट फील्डमध्ये तुम्ही ते काम करतं. म्हणजे एकतर दातांचा साईज लहान प्लस तो तोंडामध्ये आपण जेव्हा काम करतो डेंटिस्ट त्यावेळेला आपल्या आय साईडला थोडंसं लिमिटेशन्स येतात, पण जेव्हा मायक्रोस्कोपचा वापर होतो त्यावेळेला ते पूर्ण 100% व्हिज्युअलायझेशन साठी व्हिज्युअलायझेशन तर होतंच, पण दातामध्ये कुठेही कीड न राहता, कॅव्हिटी न राहता तो दात पूर्ण क्लीन ठेवता येतो. कुठला एक डॉट सुद्धा त्याच्यामध्ये कॅव्हिटीचं राहत नाही. म्हणजे इतक्या प्रमाणात तो आपल्याला क्लीन करून फिलिंग त्याचं करता येतं. फक्त हे थोडंसं मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्री जे आहे ते थोडंसं ॲडव्हान्स लेवल असल्यामुळं बरेच डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात. काही अजून इनिशियल लेवलला ह्याच्यावरती वर्किंग चालू आहे. तर मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्री हेच म्हणेन, मॅग्निफिकेशन खाली तुम्ही हे करू शकता. आणि एस्थेटिक आणि रेस्टोरेटिव्ह डेंटिस्ट्री, इस्थेटिक आणि रेस्टोरेटिव्ह डेंटिस्ट्रीमध्ये इन शॉर्ट असं आहे की इस्थेटिक्स म्हणजे लुक, म्हणजे समोरच्या दातांचं स्माईल डिझाईन म्हणा, किंवा तुमच्या लुकमध्ये स्माईलमध्ये काही चेंज करायचे असतील, किंवा दातांचं व्हाईटनिंग वगैरे करायचं असेल, तुम्हाला दातांवरती स्पॉट्स आहेत, किडलेले आहेत, तर ते इस्थेटिक तो किंवा स्माईल डिझाईन कसं करता येईल ह्याच्यावरती प्रॉपर लुक डिझाईन. तर हे जे आहे तर हे इस्थेटिक डेंटिस्ट्रीमध्ये इन्क्लूड होतं. मला या ठिकाणी सांगायचं की क्वेश्चन्स इन माइंड या चॅनलमध्ये जे डॉक्टर्स येतात ते आपले अनुभव शेअर करत असतात, आणि तुम्हाला जर डॉक्टर शशांक काकडे सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर त्यांची संपूर्ण क्लिनिकची माहिती, त्यांचा नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही दिलीत. आता ब्रशिंग झालं, त्यानंतर आजार म्हणजे कॉर्नर कसे स्वच्छ करावे काय, तर टूथपेस्ट बद्दल अलीकडे भरपूर ऍड्स येतात की ही वापरा ती वापरा, तर कोणत्या प्रकारच्या टूथपेस्ट वापराव्यात? अच्छा, तर टूथपेस्ट संदर्भात बोलायचं झालं तर तुम्ही जसं म्हटलात खूप प्रकारच्या ॲड्स वगैरे येतात. वेगवेगळे अँगल्सनी ते दाखवले जातात की आमच्या टूथपेस्टने असं होतंय, आमचे दात टूथपेस्टने व्हाईट होतात दात, किंवा हमारे टूथपेस्ट में नमक है वगैरे. तर टूथपेस्ट एक ॲडज्युएंट म्हणून तुम्ही वापरू शकता. एक स्पेसिफिक मी हे टूथपेस्ट वापरली आणि कसाही आहार घेतला, किती गोड खाल्ला, आता माझे दात किडणार नाहीत कारण मी ही टूथपेस्ट वापरली, असं अजिबात होत नाही. तर दिवसातून तुम्ही 4 वेळा जरी अशा टूथपेस्टचं ब्रशिंग केलं आणि जर का आहारामध्ये तुमच्या असं गोड पदार्थ मगाशी जसं मी एक्सप्लेन केलं ते खूप जास्त होत आहेत, आणि तुम्ही दिवसातून 3 वेळा जरी अशा टूथपेस्ट वापरल्या तरी सुद्धा दात किडणं तुम्ही थांबवू शकत नाही. कारण टूथपेस्ट हे बायोफिल्म आणि दातावरचा प्लाक रिमूव्ह करायला मदत करते, प्लस त्यात काही टूथपेस्टमध्ये फ्लोराईड कंटेंट ॲड केलेला असतो, त्याच्यामुळं दाताचं इनॅमल थोडंसं स्ट्रॉंग होतं. तर हे फायदे आहेत टूथपेस्टचे, पण अगदी होल अँड सोल तुम्ही टूथपेस्टवरती अवलंबून राहू शकत नाही. कोण कितीही ॲड करू देत, पण आजपर्यंत असा एकही प्रॉडक्ट रिसर्च प्रूव्हन नाही आहे की ही आमची टूथपेस्ट वापरली आणि 100% आमचं दात किडणं थांबलं किंवा दातांमध्ये कॅव्हिटीजच निर्माण झाले नाहीत. असं टूथपेस्टच कोणता अजून आलेलं नाही आहे किंवा रिसर्च झालेला नाही आहे. तर ॲडज्युएंट म्हणून तुम्ही टूथपेस्ट वापरू शकता. काही टूथपेस्ट अशा आहेत की त्या दात किडणं कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहेत, काही रिसर्च प्रॉडक्ट्स आहेत, पण ते तुम्ही तुमच्या डेंटिस्ट किंवा डॉक्टरांना विचारून त्या सिच्युएशनप्रमाणे वापरू शकता. दात किडण्यासाठी थोड्याशा म्हणजे दात किडणं थांबवण्यासाठी आहेत. काही टूथपेस्टमध्ये गम डिसिजेस म्हणजे हिरड्यांचे दोष असतील तर त्याच्यासाठी थोडंसं ॲडिशनल कंटेंट्स असतात. तर ज्या त्या सिच्युएशनप्रमाणे ती टूथपेस्ट वापरणं थोडंसं आवश्यक आहे. कोणत्याही ॲडच्या पाठीमागे वाहवत न जाता तुमच्या डेंटिस्टचा सल्ला घेणं योग्य राहील असं मला वाटतं. मग तरी सर्वसामान्यात आपले व्ह्युअर्स बघतायत तर बाबा एक कोणती वापरा, आपण इथं कोणत्याही कंपनीची ऍड करत नाहीये किंवा कोणत्याही कंपनीचं आपण प्रमोशन करत नाहीये, पण एक व्ह्युअर्स ना बाबा हे वापरू शकतात किंवा असं
सजेस्ट करायचं झालं अच्छा. तर? ह्याच्यामध्ये जर का दातांमध्ये सेन्सिटिव्हिटी असेल तर सेन्सिटिव्हिटीच्या टूथपेस्ट वेगळ्या येतात. नंतर गम डिसिजेस असतील म्हणजे हिरड्यांचे दोष त्यासाठी थोड्याशा वेगळ्या येतात. तर ज्यांना दातांमध्ये कॅव्हिटीजचा त्रास आहे, जसं दात किडणं वगैरे जास्त प्रमाणात आहे, तर असे लोक जे आहेत त्यांनी फ्लोराईड कंटेंट असलेल्या टूथपेस्ट वापरणं जास्त योग्य राहील. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक पेशंटमध्ये दातांची हिरड्यांची हेल्थ वेगवेगळी राहते, तर बरं. त्या पेशंट किंवा त्या लोकांनी ते डेंटिस्टकडून योग्य सल्ल्यानुसार वापरलेली जास्त सोयीस्कर राहील. म्हणजे टूथपेस्ट मी असं म्हणेन की तुम्ही जेव्हा डेंटिस्टकडे व्हिजिट द्याल त्यावेळेला तुम्ही त्यांना स्वतःहून आवर्जून प्रश्न विचारले पाहिजेत की ब्रशिंग कसं ठेवावं, कोणती मी टूथपेस्ट वापरू, मी कोणता टूथब्रश वापरू, हे सगळ्या ज्या आहेत त्या तुम्ही स्वतःहून जर का डेंटिस्टना विचारलं तर त्यांनाही चांगलं वाटेल, जागरूक पेशंट्सना पाहून. तर असंच मी म्हणेन. आता सगळ्यात महत्वाचा सर प्रश्न असतो की काही जरी झालं किंवा बऱ्याच वेळा मला असं वाटतं की डेंटिस्टकडे जायला आळस लोक अशासाठी पण करतात की कुठेतरी असं वाटतं की डेंटल ट्रीटमेंट ही थोडी महाग आहे. अच्छा, तर याबद्दल काय सांगणार? तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. डेंटल ट्रीटमेंट महाग का आहे हे तुम्हाला ह्याचं मी कारण सांगेनच. ह्याला महत्त्वाचं म्हणजे पेशंटचा फॉलोअप किंवा आळस असं म्हणता येईल. कारण जेव्हा तुमच्या तोंडामधले सगळे दात हेल्दी असतात त्यावेळेला त्याचा खर्च किती आहे डेंटल ट्रीटमेंटचा? काहीच नाही. फक्त डॉक्टरांची कन्सल्टेशन फी चेकअपसाठी काय असेल ती तितकी तुम्हाला फक्त भरावी लागते. इनिशियल तर फॉलोअप ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की जसं तुमचा फॉलोअप थोडक्यात सांगायचं झालं तर बरेच पेशंट्स असे असतात की मला काहीच त्रास जाणवत नाही, मग मी कशाला डेंटिस्टकडे जाऊ, तिथं परत गेल्यानंतर डॉक्टर काहीतरी सांगतील, माझा खर्च वाढेल, असं होईल, असा एक मनामध्ये भीतीचा एक फॅक्ट असतो. पण तुम्ही तुमचा एक असा फॅमिली डॉक्टर जसे असतात तसा तुमचा एक फॅमिली डेंटिस्ट असणं महत्त्वाचं आहे, ज्याच्यावरती तुमचा अगदी पूर्ण विश्वास आहे. असं मी म्हणत नाही डोळे बंद ठेवून विश्वास ठेवा, पण तुम्हाला काही भेटींमध्ये काही ट्रीटमेंटनंतर एक अनुभव येऊन एक अंदाज येऊन जातो की हे डॉक्टर किंवा डेंटिस्ट खरंच एकदम जेन्युइन आहेत, ते काही चुकीचं आपल्याला सांगणार नाही. तर अशा एक डेंटिस्ट तुमचा फॅमिली डेंटिस्ट असणं खूप महत्त्वाचं आहे की जे फॉलोअपमध्ये अगदी इनिशियल लेवललाच तुम्हाला त्याचं निराकरण करून सांगतील. तर जसं तुम्ही म्हणलात की डेंटल ट्रीटमेंट खूप महाग आहे किंवा असते, तर हे पेशंट किंवा आपण ती महाग करतो असं मी त्याला म्हणेन. कारण इनिशियल लेवलला जर का ते तुम्हाला म्हटलं दात अगदी निरोगी असतील, फक्त कन्सल्टेशन फी आली, एखाद दुसरा दात जर का फॉलोअपमध्ये वाढलं की एखाद दुसराच दात किडला तर फक्त फिलिंगचा खर्च जो आहे तो कम्पॅरेटिव्हली कमी येतो. तिथं तुम्ही आळस केला, तोच कॅव्हिटी उद्या मोठी झाली तर परत तिथं थोडासा एक्सपेन्स तुमचा वाढणार आहे. पुन्हा तुम्ही दात दुखेपर्यंत थांबलात तर परत त्याचं रूट कॅनल ट्रीटमेंट, त्याचं फिलिंग किंवा त्याचे क्राऊन जे आहेत तो खर्च वाढणार आहे. तो दात उद्या ती स्टेज बऱ्याच वेळेला पेशंट मेडिकलमधून औषधं घेऊन परस्पर घेऊन ती फेज टाळतात. मग अशा वेळेला दात तो इन केस ब्रेक झाला, तुटला, नवीन बसवावा लागला तर ती परत तुमचा तिथं खर्च वाढला. म्हणजे असा जो खर्च जो आहे तो तुम्ही डेंटल ट्रीटमेंट टाळल्यामुळं मल्टिप्लाय होत जातो. आणि जेव्हा तुम्ही अचानक डेंटिस्टला व्हिजिट द्याल त्यावेळेला डॉक्टरांनी खर्च सांगितला, अरे इतका खर्च वगैरे. म्हणजे आपण जितकं जागरूक राहून अर्ली स्टेजला ते टॅकल करू, तुमचा खर्च आणि दातांची हेल्थ जी आहे ती दोन्ही गोष्टींवर तुम्हाला कंट्रोल ठेवता येईल. खूप महत्वाची माहिती दिली की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ज्या वेळेला तुम्ही निरोगी असता, तुम्हाला त्रास होत नसतो, त्यावेळेलाच तुमच्या फॅमिली डेंटिस्ट असणं खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण बाकी डॉक्टर्स आपले फॅमिली डॉक्टर्स असतात, सर्दी खोकला ताप झाल्यावर, पण फॅमिली डेंटिस्ट असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला काही त्रास नसताना, काही आजार नसताना, दाताचं कुठलंही दुखणं नसताना त्यांना भेट देणं आणि त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तर सर मग हा जो फॉलोअप आहे
एखादा पेशंट बरोबर. निरोगी आहे किंवा अच्छा. डेंटल कॅरीज ज्याला नाहीये, तर अच्छा. फॉलोअप साधारण त्यांना कसा ठेवला पाहिजे, किती महिन्यांनी दाखवायला अच्छा, पाहिजे? बरोबर. जर का ज्यांचे दात अगदी हेल्दी आहेत, ज्यांच्यामध्ये केरीज किंवा कॅव्हिटीजचं प्रमाण काहीच नाही, त्यांनी इयरली फॉलोअप म्हणजे वर्षातून एकदा जरी फॉलोअप ठेवला तरी सफिशियंट आहे. पण काही मुलांमध्ये कॅव्हिटीजचं प्रमाण, दात किडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे 3-4 दात आहेत, 5-6 दात इतके प्रमाणात किडलेले आहेत. असे पेशंट्स जे आहेत त्यांनी 3 किंवा 6 महिन्याच्या अंतराने फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. फॉलोअप ठेवणं ह्यासाठी गरजेचं आहे की जे फिलिंग केलेलं आहे, जे काम केलेलं आहे, ते काम तो पेशंट व्यवस्थित वापरतोय की नाही, मी सांगितलेल्या ब्रशिंग टेक्निकप्रमाणे त्याचं ब्रशिंग आहे की नाही, आणि त्या फिलिंग भोवती बऱ्याच वेळेला कसं आहे की तुमचं जर का ब्रशिंग नसेल आणि आहारामध्ये जर का कंट्रोल नसेल, तर ही जी फिलिंग मटेरियल आहेत, ह्या फिलिंग मटेरियलला कीड लागत नाही. पण फिलिंग मटेरियलच्या बाजूने परत दातामध्ये कॅव्हिटी निर्माण होऊ शकते. म्हणजे असा समज किंवा ठेवू नये पेशंटनी की आता मी कॅव्हिटी माझी फिलिंग केलेली आहे, आता मी कसंही वापरलं चालतंय, दात माझा आता आयुष्यभर टिकणार आहे किंवा मी आता काही खाऊ शकतो त्याच्यावरती. तर असं नाही आहे. तुम्हाला खाण्याचं रेस्ट्रिक्शन, स्वच्छता हे जे आहे हे ट्रीटमेंट नंतर सुद्धा आवश्यक आहे. तर फॉलोअपमध्ये आपल्याला हेच चेक करायचं आहे की ते फिलिंग केलेलं व्यवस्थित आहे का नाही, कुठं ब्रेक झाले की काय, किंवा त्या फिलिंगच्या भोवती परत कीड किंवा कॅव्हिटी निर्माण होती आहे का, किंवा ह्या फिलिंग व्यतिरिक्त किंवा ह्या कॅव्हिटीज व्यतिरिक्त अजून दुसरीकडे कुठं कॅव्हिटी निर्माण होती आहे का. तर ह्याच्यासाठी फॉलोअप गरजेचं आहे. आणि फॉलोअप ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की जसं तुम्ही म्हणालात की सुरुवातीच्या स्टेजेसला पेशंटला काहीच त्रास असत नाही, की म्हणजे मला काहीच त्रास नाही आहे मग मी डॉक्टरकडे कशाला जाऊ, किंवा इनिशियल लेवलच्या ज्या कॅव्हिटीज आहेत त्याचा काहीच त्रास सुरुवातीला जाणवत नाही, की म्हणजे अगदी अन्नकण अडकणं किंवा सेन्सिटिव्हिटी ही जी आहे ती सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जाणवत नाही. पण पेशंटला जेव्हा डॉक्टर चेक करतील वेगवेगळे डायग्नोस्टिक टूल वापरून, त्याच्यामध्ये जर का ती कॅव्हिटी मिळत असेल, म्हणजे डायग्नोस होत असेल, तर त्याच वेळेला ते जर का फिलिंग केलं तर मग ते दाताचं लाईफ पुढं वाढतं. तर त्यासाठी तुम्हाला जरी कोणतेही सिम्पटम्स नसतील, काही लक्षणं नसतील, तरी जसं तुम्ही एखाद्या स्पा किंवा सलून किंवा तुमचं ब्युटी पार्लर किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही जसं एक व्हिजिट देता किंवा एक एक्सपिरियन्स किंवा ह्याच्यासाठी, तर ॲज अ रुटीन चेकअप किंवा एक रुटीन प्रोसिजर म्हणून डेंटिस्टला व्हिजिट देणं महत्त्वाचं आहे. फक्त तुमच्या डेंटल हेल्थवरून तुम्हाला तुमचे डेंटिस्ट किंवा डॉक्टर सांगतील की किती महिन्यांचा फॉलोअप किंवा वर्षाचा फॉलोअप ठेवायचा आहे. पण साधारण 6 महिने ते वर्ष साधारण हा फॉलोअप गरजेचा आहे. ज्यांच्यामध्ये हिरड्यांचे दोष निर्माण झालेले आहेत अशा पेशंट्समध्ये मी एक मंथली फॉलोअप सुद्धा घेतो. म्हणजे हे थोडंसं व्हेरिएशन राहू शकतं, पण हे जे आहेत हे फॉलोअप खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्वाची माहिती दिली की फॉलोअप हा खूप गरजेचा आहे. आपण सहज म्हणून पण एखाद्या ठिकाणी भेट देतो, पण आपले दात चांगले राहावे म्हणून आपण डेंटिस्टकडे जात नाही आणि फॉलोअपला तर जातच नाही. आणि आता मला आता मगाचाच आपला एक प्रश्न होता, त्याचं तुम्ही टूथपेस्ट बद्दल उत्तर दिलेलं, तर मला आता एक सुचलेला प्रश्न असा आहे की काही जण असतात की वर्षानुवर्ष मी एकच टूथपेस्ट वापरतो, तर ते कितपत योग्य आहे? किंवा जर टूथपेस्ट जसं तुम्ही म्हटलं की प्रूव्हन असं नाहीये की अमुक टूथपेस्ट आहे ती पूर्ण सगळी हे करते, तर जर बदलून टूथपेस्ट वापरल्या तर त्याचा पण काही बेनिफिट होईल का? बदलून तुम्ही टूथपेस्ट वापरल्या तरी त्याचा फायदा होईलच. पण तुम्हाला जसं मी म्हटलं, आहार आणि ब्रशिंगचं टेक्निक हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणती टूथपेस्ट वापरता हा सेकंडरी चॉईस आहे. काही पेशंट्समध्ये असा प्रॉब्लेम्स निर्माण होतात की म्हणजे वेगवेगळ्या टूथपेस्ट वापरल्यामुळे ॲलर्जीज निर्माण होणं किंवा उष्णतेसारखे अल्सर्स निर्माण होतात. मग सतत टूथपेस्ट बदलल्यामुळं किंवा एखाद्या पर्टिक्युलर टूथपेस्टमुळं मला हे असं होतंय, असंही काही पेशंट्समध्ये पाहायला मिळतं. तर आहार आणि ह्या गोष्टी जर का कंट्रोल तुम्ही ठेवल्यात तर टूथपेस्ट हा सेकंडरी म्हणजे आहे तो तुमचा चॉईस आहे. तुम्हाला आवडेल असं मी म्हणेन की तुम्हाला आवडेल ती तुम्ही टूथपेस्ट वापरू शकता जर तुमचे दात हेल्दी आणि चांगल्या कंडिशनमध्ये असतील तर. आणि जर का दात किडलेले किंवा हिरड्यांचे दोष असतील तर तुम्ही स्पेशल मेडिकेटेड टूथपेस्ट जे तुम्हाला डेंटिस्ट सांगतील ती तुम्ही वापरावी असं मी सांगेन तुम्हाला. या ठिकाणी सरांनी जो मुद्दा सांगितला तो अगदी बरोबर आहे की टूथपेस्ट तुम्ही
कोणती उद्या वापरली तरी शेवटी मेन जे आहे ते ब्रशिंग हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आता एक गैरसमज असतात किंवा काही गैरसमज असतात, त्यातला एक असतो की फॉर एक्झाम्पल माझी दाढ काढली किंवा माझा दात काढला तर माझी दृष्टी कमी होईल अच्छा, किंवा बरोबर. मेंदूवर काहीतरी ताण येईल, तर असे गैरसमज असतात, तर अच्छा. त्याबद्दल काय सांग? बरोबर. तर हे गैरसमज पूर्वीपासून चालत आलेले आहेत. जसं की तुम्ही म्हणलात की दात काढल्यानंतर नजर कमी होते वगैरे. तर हे एक प्रकारचं मिथ किंवा अंधविश्वास किंवा हा एक पूर्ण गैरसमजच आहे की दात काढल्यानंतर त्याचा आयसाईटवरती काय परिणाम होतो. कारण असा रिसर्च किंवा असं काहीच डायरेक्ट रिलेशन दोन्हीमध्ये नाही आहे. तसं जर का असतं तर मी थोडक्यात सांगेन तुम्हाला, जर का ज्यांचे पूर्ण दात नाही आहेत, जे कवडी वापरतात ते पूर्ण ब्लाइंड असले पाहिजेत, म्हणजे आंधळे असले पाहिजेत. पण तसं रिलेशन असत नाही. तर ह्या माध्यमातून मी असं सर्वांना सांगेन की दातांची ट्रीटमेंट, दात काढणं याचं आणि याच्याशी काही रिलेशन नाही आहे. तर असे जे गैरसमज जे काही तुमच्या मनामध्ये असतील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असे गैरसमज वेगवेगळ्या लोकॅलिटीमध्ये असतात, ते तुम्ही तुमच्या डेंटिस्टना भेटून ते क्लिअरिफाय करू शकता. बऱ्याच वेळेला असे गैरसमज असतात अगदी म्हणजे अशिक्षित पेशंट्समध्ये, की दातामध्ये खरंच किडा असतो का, दात किडणं म्हणजे दातात खरोखर अळी आहे का, असते का. कारण असेही काही व्हिडिओज वगैरे असतात जे मिसलिडिंग करणारे असतात की दातामध्ये काहीतरी असे, पण असं असत नाही. बॅक्टेरियाज किंवा मायक्रोस्कोपिक लेवलला ही सगळी क्रिया चाललेली असते, दात किडणं वगैरे. म्हणजे दातामधून काहीतरी खरंच किडा असतो, अळी असते वगैरे, असं काही असत नाही. असे वेगवेगळ्या लोकॅलिटी किंवा वेगवेगळ्या थरांमध्ये वेगवेगळे गैरसमज प्रत्येकाचे असू शकतात. ते तुम्ही डेंटिस्टना भेटून क्लिअरिफाय केलेले चांगले. क्वॅक डेंटिस्ट किंवा बोगस ज्याला आपण म्हणतो, अच्छा. त्याबद्दल पण सावधानता बाळगणं गरजेचं आहे, तर त्याबद्दल काय सांगा, की अं, लोकांनी कसं अवेअर राहणं गरजेचं आहे? बरोबर. तर क्वॅक डेंटिस्ट्री ही एक मोठी समस्या पण आहे आजच्या ह्याच्यामध्ये. क्वॅक डेंटिस्ट म्हणजे जे पदवीधर नाही आहेत किंवा ज्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलेली नाही आहेत, असे बरेचसे लोक आहेत की जे दातांचं काम करतात. असे बरेच लोक मी पाहिलेले आहेत की दारोदारी जे फिरतात आणि फिक्स दात बसवून देतो म्हणून प्रत्येकाच्या घरामध्येच जाऊन ते वेगवेगळं फायबरचे दात आणि ॲक्रेलिक वापरून ते डायरेक्ट प्रेस करून बसवतात वगैरे. असे बरेच काही क्वॅक्स आहेत जे पदवीधर नाही आहेत, त्यांच्याकडे जाणं चुकीचं आहे. फक्त यांच्याकडं जाण्यामागचा लोकांचा व्ह्यू हाच असतो की ते अगदी कमी दरामध्ये किंवा थोडंसं इतरांपेक्षा कमी खर्चामध्ये आहे किंवा ते थोडं जाहिरातबाजी करून वगैरे. तर ह्यांच्या मागे तुम्ही फसू नये असं मी म्हणेन. तर इंडियन डेंटल असोसिएशन किंवा वेगवेगळे असोसिएशन्स आहेत किंवा रजिस्टर्ड नंबर असतात प्रत्येक डॉक्टरांचे, ते तुम्ही चेक करून त्यांच्याकडं ट्रीटमेंट किंवा उपचार घेणं गरजेचं आहे. कारण ह्यांच्याकडून घेतलेली ट्रीटमेंट ही फायदेशीर नसून ते तुमचं काम वाढवणारी आहे. कारण ह्यांची जर का तुम्ही ट्रीटमेंट किंवा कोणताही सल्ला, तर दातांचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त करून जातं. कारण असे बसवलेले दात राहिलेल्या दातांवर त्याचा परिणाम किंवा आरोग्यावरती होऊन ते जास्त खर्चिक होऊन जाते परत पेशंटला. त्यामुळं तुम्ही अशा क्वॅक्स किंवा अपात्र डेंटिस्टकडं जाणं टाळलं पाहिजे असं मी म्हणेन. आजचा हा विषय जो होता, आधुनिक काळातील गंभीर समस्या अर्थात दात किडणे, डेंटल कॅरीज, डेंटल कॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो. तर डॉक्टर शशांक काकडे सरांनी खूप सोप्या शब्दात लोकांना, तुम्हाला सर्वांना समजेल अशा शब्दात सांगितलं ब्रशिंगचं महत्व काय आहे, ब्रशिंगचे स्ट्रोक्स किंवा किती वेळा ब्रशिंग केलं पाहिजे, फॉलोअप कसा घेतला पाहिजे आणि ट्रीटमेंट महाग असते तर का असते, अशा अनेक मुद्द्यांवर आज आपण चर्चा केली. तर डॉक्टर शशांक काकडे सर, तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल तुमचे पुन्हा अभिनंदन आणि धन्यवाद. आणि आमच्या व्ह्युअर्सना तुम्ही अगदी सोप्या शब्दात खूप छान माहिती दिली. थँक्यू. आजचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यापूर्वीचे पॉडकास्ट बघितले नसतील तर ते देखील कळवा. सोबत आणखीन कोणते विषय घेऊन आम्ही तुमच्याकडे यावं हे यासाठी सुद्धा सजेशन्स द्या, कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा. आणि क्वेश्चन्स इन माइंडशी संपर्क साधायचा असेल तर माझा ईमेल आयडी, क्वेश्चन्स इन माइंडचा ईमेल आयडी, माझा कॉन्टॅक्ट नंबर हा सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टला. थँक्यू.